लेडीज अँड जेंटलमॅन, ताल से ताल मिला करनालला घेऊन आले आहेत ओपन ऑडिशन. आपल्या ऑडिशन मध्ये कोणीही येऊ शकतो, जो येऊन आपल्या नशिबाची परीक्षा पाहू शकतो. भले तू त्यांच्या घरी जाऊन नाच किंवा या स्पीकरवर किती गळा फाडून ओरड, कोणीही तुझ्या बोलण्याला फसणार नाहीये. आणि हेच नाचगाणं करनालच्या काही लोकांचं स्वप्न आहे, ज्याला ताल से ताल मिला पूर्ण करणार होतं, पण कोणीतरी त्यांना घाबरवलं, धमकावलं आणि ते मागे फिरले. काय तुम्हाला खरंच वाटतं की लोक या कॉम्पिटिशन मधून यासाठी मागे फिरले की ते तुमच्या मताशी सहमत आहेत, की यासाठी मागे फिरले कारण त्यांना तुमची भीती आहे? नील, घरून फोन आलाय. हॅलो महाराणी, आता तर तुझ्याजवळ फोन पण आलाय. त्याचा नंबर द्यायची गरज नाही वाटली तुला? तुझं काही खरं नाहीये. कुठे जाशील? जसं तुझ्या आईने माझ्या भावाचं नाक कापलं होतं तसं तू पण कापशील. नाहीतर तू पण तुझ्या आईचा. तुमचं काही महत्वाचं काम होतं का? हो, ते कल्याणी बहिणीचा फोन आला होता. त्यांनी घरी पूजा ठेवलीये आणि तुला पण बोलावलंय. मला? नाही, तुझ्या नाही, माझ्या गाईच्या वासराला. इतके प्रश्न विचारायची मुळीच गरज नाहीये. तू लवकर घरी ये, समजलीस ना? गाऊ. काय झालं? नील, तुझ्या घरी पूजा आहे आज. पूजा? नाहीतर मी विचारत नाही, सांगतेय तुला. तुझ्या आईचा फोन आला होता घरी, पूजेसाठी बोलवलंय. पण मला तर कोणीच काय बोललं होऊ शकतं की तुला सांगितलं असेल पण तुझ्या लक्षात राहिलं नसेल. आणि बघ ना, किती उशीर झालाय. मला घरी जायचंय, तयार व्हायचंय. रिकाम्या हाताने कशी जाणार? काहीतरी बनवून घेऊन जावं लागेल. कसं करणार, काय करणार, काहीच समजत नाही आता मला. किती उशीर झालाय. अरे कद्दू कुमारी, जरा शांत हो. दीर्घ श्वास घे. पण नील, तू हे काय करतोयस? अगं श्वास तर घे, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जाऊ दे ना मला. तुझ्यामुळे उशीर होईल मला पूजेसाठी. अगं कद्दू कुमारी, तू पण ना आम्हाला का घाबरतेस इतकी? ती थोडीच तुला काय बोलणार आहे? तिच्यासारखी प्रेम करणारी आणखी चांगली अम्मा या जगात नाहीये. ती वर्ल्ड मधली सर्वात बेस्ट मम्मा आहे. नील, मी घाबरत नाहीये. गोष्ट फक्त इतकीच आहे की तुझी आई सर्व इतक्या चांगल्या प्रकारे करते की कुठेच काही कमी नाही पडत. मला भीती तर या गोष्टीची आहे की मी घरी गेले आणि माझ्याकडून कारण नसताना काही चूक झाली तर. कारण काकींना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मला त्यांच्या अपेक्षांवर स्वतःला सिद्ध करायचंय बस. अरे कद्दू कुमारी, ज्या दिवसापासून तू तिला काकी सोडून अम्मा म्हणून हाक मारायला लागशील ना, त्या दिवसापासून तुझ्या मनातली भीती गायब होईल आणि तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतील. वाह, काय दिवस असेल ना तू. नील, स्वप्न बघायचे सोडून दे आणि मला घरी सोड ना प्लीज. चल लवकर बस. तुला घरी सोडून मला पण घरी जायचंय आणि मग सोनीपतला निघायचंय मला. याचा अर्थ तू पूजेलाही नसणार आहेस? नाही, मला फार महत्वाचं काम आहे. पण मग नील, मी अगदीच एकटी पडेन तिकडे. कद्दू कुमारी, तू पण ना एकदम वेड्यासारखं बोलायला लागते. तू एकटी थोडीच असणारच तिकडे. अम्मा असेल ना, सगळेजण असतील. नील, तुला माहित नाहीये, पण तुझ्याशिवाय तुझ्या घरी एकदम एकटी पडून जाईन मी. बाकी सर्व एका बाजूला आणि मी माहित नाही काय होणार आहे. अरे परत गाल फुगून बसलीस तू. नील, जाऊ नकोस ना प्लीज. आता तू पण ना खऱ्या बायकोसारखं बोलायला लागलीस कद्दू कुमारी. आता जर मर्द सगळी कामं सोडून बायकांसारखे पूजेला बसायला लागले तर मला पण बांगड्या आणि कानातले घालून बसायला लागेल ना, समजलीस? पाहिलंस ना आई तू? आपण तर घरातली माणसं. उलट आपण तर वेळे अगोदर पूजेला पोहोचायला पाहिजे होतं. पण तुझ्या त्या लाढवलेल्या पोरीचा ठाव ठिकाणाच नाहीये. तुझ्या नीलम बहिणीने हट्ट धरला होता ट्विंकल बरोबर रोशनीला पाठवायचंय म्हणून. जरा धीर धर, येतच असेल ती. आलीस ट्विंकल बाळा? हो आले. कसा गेला तुझा दिवस? घे पाणी पी. हो काकी, काय विचारू नकोस. माइंड ब्लोईंग दिवस होता. अगं कोण उडून गेला आता? सांगते, कोणी काही उडालं नाही. आज जे झालं ना ते तुम्ही ऐकाल ना तर तुमचाही विश्वास बसणार नाही. अगं सांगशील तर काय झालं ते? सांगते. नील आणि दार्जीनी कॉम्पिटिशनला परवानगी दिली आहे आणि त्यांनी हे पण सांगितले की कोणी ऑडिशनला येऊ शकतं.
वाटलं ना तुम्हाला पण आश्चर्य? यार माझा एज आहेच मुळात असा. काहीतरी वेगळं आहे त्याच्यात. चल हे सगळं सोड. पहिले हे सांग की रोशनी कुठे? रोशनी माहित नाही, येतच असेल. पाहिलंय साई, तिला जबाबदारीची काही जाणीवच नाही. सासरी जायचंय, पोरीची लक्षणं पाहिलीस? घ्या आली. अजून 3-4 तास उशिरा यायचं होतं. तुला माहित होतं ना तुला सासरी जायचंय म्हणून? महाराणी, नशिबाने मिळत असतं असं राजघराणं. आई तू बघशीलच हे असंच चाललं ना तर मग हे स्थळ गेलंच हातातून. कम्मो, शुभ शुभ बोल. आणि जर बोलता येत नसेल ना तर गप्प बस. अरे पोरगी आत्ताच तर आलीये, तिला थोडा दम तर घेऊ दे. दीदा, मी ते बस 2 मिनिटात कपडे बदलून येते. आता कपडे पण बदलणार? का नाही बदलणार? जा पोरी जा, तयार हो जा. आणि अगदी चांगल्या प्रकारे तयार हो, सासरी जायचंय ना. दीदा, मी विचार करत होते की रिकाम्या हाती जाणं बरं नाही दिसत. मी हलवा बनवून घेऊन जाऊ? हलवा बनवायचा होता ना तर वेळेवर यायचं होतं. हा सगळा गाव हिंडून आलीस आणि आता हलवा बनवायचाय. ओहो, अगं गप्प बस ना. जा पोरी, तू पहिले तयार हो जा. ट्विंकल जा, तू पण तयार हो. मी पण तिथे पूजा आहे ना, तर मी काय करणार तिथे? हो बाळा, तू पूजेला जाशील तर सगळेजण म्हणतील की बघा मुंबईची मुलगी किती गुणी आहे. सॉरी काकी, पण मला नाही जायचं. चल रोशनी, आज मी तुला तयार करते. काय नील बरोबर तुझी सेटिंग झाली की नाही? झालं तुझं समाधान? वाईहात बोलत बसते नुसती. चल रोशनी, तुझे कपडे दाखव. आपल्याकडे फक्त 5 मिनिटात, लवकर. पण ट्विंकल, मला काहीच समजत नाहीये की मी कोणते कपडे घालू. कारण अशा वेळेला तर काहीतरी चांगलं घालायला पाहिजे ना. रोशनी, मला माहित नव्हतं की तुला पण मुलींसारखं टेन्शन येतं. अगं कॉंग्रॅट्स, तू पण नॉर्मल मुलगी आहेस. चल लवकर तुझे कपडे दाखव. तुला तर माहिती ना की ट्विंकलची निवड ही नेहमी बेस्टच असते. दाखव. यार कसे कपडे घालतेस तू? रोशनी, तू मला या कपड्यांमधून सिलेक्ट करायला सांगतेस? आय एम सॉरी, हे माझ्याकडून नाही होणार. हे खूप मुश्किल आहे काम. ट्विंकल, माझ्याकडे एक नवीन ड्रेस आहे जो मी आजपर्यंत नाही घातला. दाखवू? चल दाखव. हा आहे तो. आय थिंक हा बाकी ड्रेसपेक्षा वे बेटर आहे. म्हणजे मुलींना शोभेल असा. चल आता तू लवकर घाल. त्यानंतर ना मी तुझा चांगलासा मेकअप करेन. म्हणजे सगळं कव्हर अप होऊन जाईल. तू टेन्शन नको घेऊस. ट्विंकल, मेकअप नाही, मला मेकअप नाही आवडत. तुला ना लाईफ मध्ये काहीच पसंत नसतं, पण मी ना तुझा मेकअप नक्की करणार आहे. बस मला नाही ऐकायचं नाहीये. नाही ट्विंकल, मेकअप नको. ठीक आहे, तुझ्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. जे करायचं ते लवकर अगं कर. रोशनी, तुझा नट्टापट्टा झाला की नाही? बुवाजी फक्त 5 मिनिटात येते. चल ठीक आहे, तू रेडी हो. पण ट्विंकल, माझं एक ऐक. हे बघ, तू पण माझ्यासोबत चल ना. मी नाही यार, तुला तर माहितीये ना मला या पूजे विजेमध्ये बसवत नाही. मला खरंच कंटाळा येतो. तू असं बोलू नकोस ग. हे बघ, तिथे नील पण नाही आणि तू पण नसणार तर मी तिथे अगदी एकटी पडून जाईन. प्लीज चल, प्लीज. चल ठीक आहे, तू माझी इतकी मदत केली आहेस तर मग एक पूजा सहन करू शकतेच. चल तू चेंज कर, मी पण चेंज करून येते. ओके? या महाराणीला इतका वेळ लागतोय? बसू दे मला जरा. काकी, ती रोशनी येतेच आहे. अगं ट्विंकल, तू सुद्धा तयार होऊन आलीस? आमच्या सोबत येतेस? हो, ते काय आहे ना, रोशनीने रिक्वेस्ट केली तर मी नाही म्हणू नाही शकले. हे मात्र छान केलंस. घ्या आली ही देवी.
निघायचं मिस करणार? चला जरा घाई कर थोडी आता. ऐक, तुझी मनापासून इच्छा होती ना हलवा घेऊन जायची. तुझी ती आत्या किटकिट करत होती. मी बनवलाय बघ, घेऊन जा. आणि हो, तिथे ना घाबरू नकोस. हं? शीतळा मातेचं नाव घे आणि सगळं काही ठीक होईल. आता तरी चला महाराणी. आणि हो, लवकर जाऊन बघ चूल पेटवली की नाही. प्रसाद तयार करायचं काम आतापर्यंत सुरू व्हायला पाहिजे होतं. आणि हो, जाऊन त्या कमलीला सांग बदाम काजू किसून ठेव. मालकीन कधी येतील, जा लवकर. नमस्कार मालकीन. मालकीन, तुम्ही जे सांगितलं होतं ना, समधी तयारी करून ठेवलेली आहे. सगळं काही झालेलं आहे. फक्त तुम्ही एकदा येऊन पाहून घेतलं तर. हम्म. नील, हो अम्मा. बाळा तू इथे? तू तर सोनीपतला जाणार होतास ना? ते अम्मा थोडा विचार केला की प्रोग्राम बदलून टाकावा. डोकं दुखते ना जरा माझं. तू सांगितलं नाहीस घरी पूजा ठेवलीस आज? हो, पण मला असं का वाटतंय की तुला कोणी दुसऱ्याने सांगितलंय म्हणून. ते रोशनी बरोबर बोलणं झालं होतं ना माझं. अच्छा, म्हणजे माझ्या लाडक्याला रोशनीची चिंता वाटतीये तर म्हणून तुला सोनीपतला नाही जायचंय आणि म्हणूनच तुझं डोकंही दुखायला लागलंय. याच्या चिंतेचा विषय कुठे आला अम्मा? मी तर रोशनीला पहिलं सांगितलं की घाबरायची काही गरज नाहीये. तू तिला थोडंच बोलणार आहेस. तू तर वर्ल्डची बेस्ट अम्मा आहेस ना. बस हेच बोलून तू माझ्याकडून सगळे हट्ट पुरवून घेतोस. ठीक आहे, मी पण सांगते दारजींना की दारजी तुम्हाला कितीही जरुरी काम असो नील नाही जाणार. कारण जरी तो गेला तरी त्याचं मन रोशनीमध्ये अडकेल, म्हणजे पूजेमध्ये अडकेल. ठीक आहे, जा तू आता. अच्छा अम्मा, मी जातो. तू चिंता नको करूस. चिंता का नको करू बाळा, आई आहे मी तुझी. हे घे, हा शुभ शकुन आहे. एवढ्या मोठ्या कामासाठी चाललायस. निळकंठ नेहमी तुझ्या सोबत असेल. आशीर्वाद दे मला. सुखी राहा. आज मला खूप आनंद होतोय पोरा की तू तुझी जबाबदारी चांगल्या प्रकारे समजायला लागलायस. जर तू अशा प्रकारे हुशारीने बुद्धीने काम करत राहिलास ना तर मला पूर्ण विश्वास आहे की तू आपल्या दार्जींचं नाव अजून मोठं करशील. हे काय अम्मा, उगीच झाडावर चढवतेस. नाही बाळा, तसं नाहीये. ही तर प्रत्येक आईची इच्छा असते. खरं तर मला हे अजिबात चांगले नाही वाटत आहे की तू पूजा सोडून चाललायस. पण काय करणार, काम सुद्धा पूजाच असतं ना. आणि काम पूर्ण करूनच यायचं बरं का. हो अम्मा. बरं मी निघतो आता. नील, बरं झालं की नील बाबा निघून गेले ते. आज तर सगळं चांगलंच होणार आहे. माझ्या होणाऱ्या सुनेचा, रोशनीचा तर तमाशाच होणार आहे आज. कान, गळा, हात सर्वच मोकळं. चौधरी घराण्याची होणारी सून आहेस, पण वाटत नाहीयेस. नीलच्या मदतीनं आता ताल से ताल मिला योग्य दिशेनं पुढे चाललंय. आता माझ्या खऱ्या उद्देशावर मला लक्ष केंद्रित करावं लागेल, म्हणजे तेही योग्य दिशेकडे जाईल, ज्यासाठी मी कर्नालला आलोय.
सर तुम्ही परत इकडे काय झालं काही अडचण आहे का अडचण नाही, मी फक्त हे बघायला आलोय की काम कसं चाललंय. सरप्राईज व्हिजिट, यु नो. ओ सॉरी सर पण मी अजून त्या फाईल शोधायला सुरुवात नाही केली. असं का? सर तुम्ही सकाळी सर काम देऊन गेलात आणि मी पेशंट बरोबर इतकी बिझी होते की मला रेकॉर्ड चेक करायला वेळच नाही मिळाला. पण तुम्ही चिंता नका करू सर, मी आत्ता सगळ्या फाईल शोधून काढेन. ठीक आहे. बट राधिका लुक, कोणत्याही क्षणी मला असं नाही वाटलं पाहिजे की ही जबाबदारी मी तुला देऊन कुठली चूक केली. नो नो डोंट वरी सर, काम नक्की होईल. गुड टू हिअर. कॅरी ऑन. कल्याणी वहिनींकडची पूजा म्हणजे कुठल्या लग्नापेक्षा कमी नसते. सजावटीपासून प्रसादापर्यंत सगळं अगदी टिपटॉप असतं वहिनींसारखं. आजची पूजा तर अजून खास होणार आहे. बस थोडासा धीर धरा तुम्ही. बसा हो. वाव वाव रोशनी, यार तुझं सासर तर इट्स सो ब्युटिफुल. हो ना काकी? हो, चल, चला, चल, चला, चला. लवकर. रोशनी ये ना. हे माता, आज मला तुमची सर्वात जास्त गरज आहे. मला नीलच्या आईला नाराज नाही करायचं, कोणत्याही कारणासाठी नाही. कारण ती नाराज झाली तर सर्वात जास्त त्रास नीलला होईल. माझी मदत कर माते. किती यार छान आहे रोशनी, ना? तू किती लकी आहेस यार. तुला नील सारखा इतका गुड लुकिंग, डॅशिंग आणि श्रीमंत मुलगा मिळालाय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तो ना वेड आहे तुझ्या मागे, काही करू शकतो. खरं सांगू, तो जर मुंबईला असता ना तर मी आतापर्यंत लग्न करून टाकलं असतं त्याच्याशी. वेडी कुठली. गप्पा बस, वहिनीची चमची येते. या या कम्मताई. आणि बोल, सगळं मजेत? हा? अगं वहिनी दिसत नाहीये, कुठे आहे ती? पूजेची तयारी करताय. आता एवढी मोठी पूजा आहे, 100 कामं असतात. वर त्यात पाणी न पिण्याचं व्रत. आजकालच्या जगात मी अशी तपस्या करताना कोणालाच पाहिलं नाही. असं शक्य आहे का? इथे कोणता रीतिरिवाज झालाच नाही. ते माझ्या मालकीनीसारखी मालकीन मी दुसरीकडे पाहिलीच नाही. हा, अगं कम्मो, तू अजून कर्नालमध्येच आहेस? आणि ही रोशनी आहे ना? हो, नमस्कार. नमस्कार. ही ट्विंकल आहे, माझ्या जाऊबाईची मुलगी. मुंबईहून आली आहे, मुंबईहून. हा. रोशनी, तू तर चौधरी घराण्याची होणारी सून आहेस, तर मग चांगले दागिने कपडे घालायला पाहिजे होते ना. हा काय इतका साधासा सूट, आणि तोही एवढ्या मोठ्या पूजेत. कान, गळा, हात सगळंच मोकळं. स्वतःच्या नाही, पण निदान चौधरी घराण्याच्या इज्जतीचा तरी विचार करायचास. आता बघ जरा स्वतःच्याच बहिणीला, किती चांगल्या प्रकारे सुंदर तयार होऊन आलीये. चौधरी घराण्याची होणारी सून आहेस, पण वाटत नाहीस. आमच्या घरची इज्जत इतकी हलकी नाहीये सीमा, की झाकायला जड दागिने घातले पाहिजेत. तसे एक मला सांगायचंय, ती बाई सगळंच काही चुकीचं बोलत नव्हती. आता मी एवढी मोठी पूजा ठेवलीये आणि आमच्याकडे असे कपडे घालून
कोणी भाजीही आणायला जात नाही. आमच्या चौधरी घराण्याच्या सुनेची ओळख तिच्या गुणांमुळे होते. जे कपड्यांच्या दिखाऊपणाचा आधार घेतात त्यांच्यातच काहीतरी कमतरता असते. माझ्या नीलच्या पत्नीमध्ये कोणी एवढी तरी एखादी चूक काढून दाखवावी तर मी मानेन. कान उघडे ठेवून ऐक सीमा, ही मुलगी माझी होणारी सून आहे आणि तिला इज्जत न देणं माझी बेइज्जती करणं आहे. आहा, तुम्हाला तर वाईट वाटलं. मी तर सहजच समजावत होते. जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफी मागते. पुढे असं कधी नाही बोलणार. काकी, सुखी रहा. तसंही मला एक सांगायचंय, ती बाई सगळंच चुकीचं बोलत नव्हती. आता मी एवढी मोठी पूजा ठेवलीये आणि आमच्याकडे असे कपडे घालून कोणी भाजीही आणायला जात नाही. हो ना गंगी? खरं तेच बोलताय मालकीन. हो आंटी, ऍक्च्युली मी पण हिला हेच सांगितलं की थोडंसं सजून सवरून निघ. पण तुम्हाला तर माहितच आहे, आपल्या रोशनीला खूप साधं सुधं राहायला आवडतं. रोशनीला काय पसंत आहे आणि काय नाही पसंत, आता याला महत्व नाही. आता ही मुलगी चौधरी घराण्याची सून होणार आहे. त्यामुळे आता हिचं चालणं वागणं, कपडे लत्ते, उठणं झोपणं इतकंच काय, तर हिचं श्वास घेणं सुद्धा माझ्याच मर्यादेत झालं पाहिजे. रोशनी! रोशनी आतमध्ये नाही येऊ शकत. लग्ना अगोदर सुनेचा गृहप्रवेश ठीक नसतो. काय पण अपमान केलात पोरीचा, जे पण अगदी गोड गोड बोलून. अजून रोशनीला माहित नाहीये की ही कल्याणी देवी जेव्हा कोणाची इज्जत काढायला लागते ना, तेव्हा भल्या भल्यांची वाट लागते. कोण आहे?